चला तर मग आज ना बनवूया आपण मस्तपैकी असे डोनट्स, चॉकलेटचे किंवा साधे जे बेकरीमध्ये मिळतात ना, सेम तसाच टेस्ट याचा असतो. तर इथे मी घेतलेला आहे 1 चमचा ड्राय इस्ट आणि 1 चमचा पिठी साखर. हे टाकून त्यामध्ये आपल्याला 1 कप कोमट पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ड्राय इस्ट जे आहे ते फुलायला मदत होते पटकीने. तर इथे मी 15 मिनिटं भिजत ठेवलं होतं आणि छान फुलून आलं होतं बघा ड्राय इस्ट असं. त्यानंतर इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. मैदा चाळूनच घ्यायचा आहे. तर इथे मी चाळून घेतलेला मैदा आहे, त्यामध्ये हवं असेल तितकं आपण गोड इथे घेऊ शकता. म्हणजेच पिठी साखर मी इथे घेतलेली आहे. मी 4 ते 5 चमचे पिठी साखर इथे घेतलेली आहे. हवं असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आपलं जे ड्राय इस्ट होतं त्या इथे टाकून आपण ह्याचा मैदा जो आहे तो छान मळून घेणार आहोत. तर इथे मी दुधाचा सुद्धा वापर केलेला आहे आणि पीठ जे आहे ते छान मळून घेतलेलं आहे. तर इथे मला अर्धी वाटीपेक्षाही कमी लागलेले आहे दूध, म्हणजे जेणेकरून आपल्याला 1.5 वाटीच्या जवळपास इथे पाणी आणि दूध दोन्हीही लागलेलं आहे. तर हे पीठ छान मळून झाल्यानंतर शेवटी जे आहे ते मी इथे बटरचा वापर केलेला आहे. त्याला छान मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी मीठ अजिबात टाकलेलं नाही आहे, कारण बटर जे आहे ते खारच असतं थोडंसं, त्याच्यामुळे आपल्याला अजिबात मीठ टाकायचं नाही अगोदर. तर हे बघा, आणि 1 तासभर मी पीठ मळून ठेवल्यानंतर किती छान ते फुलून आलं होतं. आणि त्याला पुन्हा एकदा आपण छान मळून घ्यायचं आहे आणि मैदा लावून इथे त्याची जाडसर आपल्याला पोळी लाटायची आहे. जाडसर म्हणजेच अर्धा ते पाऊण इंच जाड आपण इथे पोळी ठेवणार आहोत. आणि असं ग्लासाच्या सहाय्याने बघा मी इथे अगोदर गोल कट करून घेतलं. त्यानंतर कुठल्याही झाकणाने किंवा कशाने तुम्ही मधला भाग जो आहे तो सुद्धा असा कट करून घेऊ शकता. तर इथे मी सगळे डोनट जे आहे ते असे कट करून घेतलेले आहे आणि उरलेल्या पिठाला पुन्हा आपण पोळी लाटून पुन्हा असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं कुठलंही पीठ वाया जाणार नाही. त्यानंतर इथे मी आपलं चॉकलेट तयार केलं होतं. तर इथे मी व्हाईट चॉकलेट सुद्धा तयार केलं होतं आणि हे बघा इथे पॅनमध्ये तेल तापत ठेवलंय आणि मस्तपैकी असे सगळे डोनट्स तळून घ्यायचे आहे. डोनट जे आहे ते मी कट केल्यानंतर 15 ते 20 मिनिटं पुन्हा ठेवले होते. त्याचं कारण असं की ते नंतर परत असे छान फुलतात आणि अलगद उचलून आपल्याला सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि हे बघा मस्तपैकी इथे मी चॉकलेट लावून घेतलेलं आहे. मस्तपैकी त्याची गार्निशिंग केलेली आहे आणि खूपच सॉफ्ट आणि टेस्टी हे डोनट तयार होतात. तर एकदा नक्की ट्राय करा. फार काही अवघड नाही आहे, सोपीच रेसिपी आहे. केलं तर सोपंच आहे सगळं, नाही म्हटलं तर सगळंच अवघड वाटते आपल्याला. तर खूपच छान ही रेसिपी अशी तयार झाली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. हे बघा खूपच छान असे डोनट तयार झाले होते आणि ऑइल अजिबात त्यामध्ये नाही आहे की तेलकट वगैरे असे काही राहिलेले नाही. खूपच छान ही रेसिपी होती. एकदा नक्की ट्राय करा.